हिंदू एकता आंदोलन गावभाग विभागाच्या तक्रार निवारण केंद्र कार्यालयाचे उद्घाटन आणि बोर्डाचे अनावरण नरवीर शिवा काशीद यांचे थेट 13वे वंशज आनंदराव काशीद यांच्या शुभ हस्ते आणि हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले। सुरुवातीस धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून श्रीफळ वाढवण्यात आले। यावेळी बोलताना नरवीर शिवा काशीद यांचे वंशज आनंदराव काशीद म्हणाले की या राज्यात लव जिहाद धर्मांतरण याच्या विरोधात कायदा करायचा असेल, गड किल्ल्यांवरील अतिक्रमण उद्ध्वस्त करायचे असतील, बांगलादेशी रोहिंग्या घुसखोरांना देशाबाहेर हाकलून लावायचे असेल तर हिंदू एकता आंदोलनासारख्या आक्रमक संघटनेची हिंदूंना गरज असून हिंदूंनी राज्यातील गावागावात गल्लीबोळात हिंदू एकता आंदोलनाच्या शाखा काढाव्यात। या बोलताना हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की भारताचे शत्रू राष्ट्र पाकिस्तानला मदत करणाऱ्या अमेरिकेच्या वकालतीवर बॉम्ब टाकणारी हिंदू एकता आंदोलन ही आक्रमक संघटना असून बांगलादेशात आणि पश्चिम बंगालमध्ये हिंदूंचा मोठ्या प्रमाणात नरसंहार सुरू आहे आणि हे रोखण्यासाठी हिंदू एकता आंदोलनासारख्या आक्रमक संघटनेमध्ये सभासद व्हा आणि देशातल्या आणि देशाबाहेरच्या हिंदूंचे रक्षण करण्यासाठी हिंदू एकता आंदोलनाच्या भगव्या झेंड्याखाली एकत्र या, असे ते म्हणाले। यावेळी स्वागत आणि प्रास्ताविक हिंदू एकता आंदोलनाचे गावभाग विभाग अध्यक्ष गजानन माने यांनी केले। सांगली शहर उपाध्यक्ष अनिरुद्ध कुंभार यांनी आभार मानले। या कार्यक्रमास हरिभक्त परायण दीपक नाना केळकर महाराज, पैलवान प्रदीप निकम, राजू जाधव, रवींद्र सावंत, अवधूत जाधव, हरप्रीत सिंग, सूरज आडिसरे, सुमित शिंगे, आनंदराव चव्हाण, तानाजी फडतरे, गणेश पवार, अनिल मांगले, राजू पवार, उत्तम लोखंडे, प्रशांत पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते। ही आक्रमक अशी हिंदू एकता आंदोलन संघटना सांगलीमध्ये स्थापन झाली। सांगलीनंतर कोल्हापुरात गेली, कोल्हापुरातनं साताऱ्यात गेली, साताऱ्यातनं पुण्यात गेली, पुण्यातनं नाशिकला गेली, नाशिकनं धुळ्यात गेली, धुळ्यातनं मुंबईत गेली। राज्यातल्या अनेक जिल्ह्यामध्ये हिंदू एकताच्या शाखा निघाल्या। शिवसेनेच्या बरोबरीनं आक्रमक हिंदुत्ववादी संघटना कोणती म्हटलं तर ते हिंदू एकता आंदोलन असं म्हणून। हिंदूंच्या रक्षणासाठी सशस्त्र बाहेर येणारी संघटना म्हणजे हिंदू एकता आंदोलन। अमेरिकेनं पाकिस्तानला मदत केली, आर्थिक पुरवठा केला। या रागापोटी हिंदू एकताच्या कार्यकर्त्यांनी अमेरिकन वकालतीवर बॉम्ब टाकला आणि तो बॉम्ब टाकल्यानंतर त्या बॉम्ब हल्ल्यामध्ये बॉम्ब फुटत असताना शैलेंद्र पवार नावाचा एक हिंदू एकताचा कार्यकर्ता कोल्हापूरचा त्या ठिकाणी शहीद झाला। 3 वर्ष किशोर पंडित असू दे, सुनील संगपाळ असू दे, अनेक लोकांनी 3 वर्षाचा कारावास भोगला। ज्या वेळेला हिंदुत्व म्हणणं, हिंदू म्हणणं, हिंदुत्वाचं कार्य करणं गुन्हा करत होतं, अशा काळात हिंदू एकताने लाखो तरुणांची फौज निर्माण केली आणि त्या वेळेला केलेल्या सगळ्या मागण्या बहुतांशी आज मान्य होत आलेल्या आहेत। तुम्ही आम्ही अशा अनेक शाखा, गल्लीबोळात शाखा निघल्या पाहिजे, त्याची ताकद अशी निर्माण झाली पाहिजे की नितीन दादा सांगायचं आणि आपल्या कार्यकर्त्यांनी काम करायचं। अशी ताकद जशी बाळासाहेब ठाकरेंची ताकद जशी महाराष्ट्रात होती, त्याच्यानंतर दुसरं नाव जर कोणतं असेल तर नितीन दादांचं नाव तुम्ही आम्ही आदराने घ्यायला हरकत नाही। आणि ही जी शाखा